नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे 76 लाख पेन्शन धारकांसाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला चला आजच्या नवीन अपडेट सहित समजून सुरू करूया. निवृत्त वेतन आणि निवृत्त वेतन धारक कल्याण विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेने कौटुंबिक निवृत्त वेतन धारकांच्या जीवनात आशेची किरण निर्माण केला आहे. या मोहिमेने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या तक्रारीचे निराकरण करून हजारो कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता प्रदान केली आहे. 1/0/24 पासून निवृत्त वेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी 1 महिन्याच्या विशेष मोहिमेचे उद्घाटन केले आहे. DOPPWच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट कौटुंबिक निवृत्त वेतन संबंधित तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करणे हे होते. मोहिमेची प्रगती. मोहिमेच्या पहिल्या 2 आठवड्यात लक्षणीय प्रगती झाली. एकूण 1891 कौटुंबिक निवृत्त वेतन प्रकरणापैकी 1140 प्रकरणे निकाली काढण्यात आली, जे 60% पेक्षा जास्त निराकरण दर दर्शविते. या यशामुळे अनेक कुटुंबांना दीर्घकाळ प्रतीक्षित असलेल्या निवृत्त वेतनाचा लाभ मिळाला. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे 46 मंत्रालय आणि विभागाचे सामान्य प्रयत्न. या एकत्रित प्रयत्नामुळे गुंतागुंतीचे प्रकरण देखील कार्यक्षमतेने निराकरण करणे शक्य झाले. प्रत्येक प्रकरणाची विशिष्ट गरजा लक्षात घेऊन संबंधित विभागाने त्वरित कारवाई केली. दीर्घकालीन प्रतीक्षेनंतर न्याय खंडावा मध्य प्रदेश येथील श्रुशी शिवानी आणि या प्रकरणात 2017 पासून प्रलंबित असलेले कौटुंबिक निवृत्त वेतन अखेर मंजूर करण्यात आले. रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने तिला सुमारे 9.8 लाख रुपये थकबाकी आणि नियमित मासिक कौटुंबिक निवृत्त वेतन मिळाले. चुकीच्या निवृत्त वेतनाची सुधारणा. बिहारमधील मुंगेरा येथील श्रुशी नजमा या खात्यातून 2013 पासून त्यांच्या हक्कापेक्षा कमी निवृत्त वेतन मिळत होते. DOPPWच्या हस्तक्षेपामुळे त्यांना 9.3 लाख रुपयांची जास्त रकमेची थकबाकी मिळाली आणि त्यांचे निवृत्त वेतन सुधारणा करण्यात आले. चुकीच्या वसुलीचे निराकरण. पुडुचेरीतील श्रुशी प्रतिभा सूरज या प्रकरणात त्यांच्या मृत पतीच्या ग्रॅज्युटीची चुकीची वसुली करण्यात आली होती. DOPPWच्या प्रयत्नामुळे त्यांना 10.25 लाख रुपयांची ग्रॅज्युटी परत मिळाली. वाढीव दराने निवृत्त वेतन. जम्मूमध्ये श्रुशी नीलम कुमार यांना 50% वाढीव दराने कौटुंबिक निवृत्त वेतन मिळण्याचा हक्क होता, परंतु त्यांना सामान्य दराने निवृत्त वेतन दिले जात होते. संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने त्यांना 4.30 लाख रुपयांची थकबाकी आणि वाढीव दराने निवृत्त वेतन मंजूर करण्यात आले. वृद्ध निवृत्त वेतन धारकांना मदत. उत्तराखंडमधील 88 वर्षीय गंगा देवी यांना वयाच्या 80 वर्षांनंतर मिळणारे अतिरिक्त कौटुंबिक निवृत्त वेतन मिळत नव्हते. DOPPWच्या हस्तक्षेपामुळे त्यांना 3.72 लाख रुपयांची थकबाकी मिळाली आणि त्यांचे निवृत्त वेतन सुधारित करण्यात आले. मोहिमेचे महत्त्व. या मोहिमेने केवळ आर्थिक मदतच केली नाही तर अनेक कुटुंबियांना न्याय मिळवून दिला. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे निराकरण झाल्याने निवृत्त वेतन धारकांच्या शासन व्यवस्थेवर विश्वास वाढला आणि विशेष वृद्ध आणि एकाकी निवृत्त वेतनासाठी ही मोहीम वरदान ठरली आहे. भविष्यातील मार्ग. या मोहिमेच्या यशामुळे अशा प्रकारच्या उपक्रमाची नियमितपणे गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. DOPPWने भविष्यात अशा मोहिमा नियमितपणे राबवण्याचे संकेत दिले आहे. त्याशिवाय निवृत्त वेतन प्रक्रियेत सुलभीकरण आणि डिजिटलायझेशन करण्यावर भर दिला जात आहे, जेणेकरून भविष्यात अशा समस्या उद्भवणार नाही. DOPPWची ही विशेष मोहीम म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेचे आणि कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या मोहिमेने हजारो कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. निवृत्त वेतन धारकांच्या कल्याणासाठी असे भविष्यात प्रयत्न सुरू राहणे महत्त्वाचे आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.